नमस्कार. प्रत्येक व्यावसायिकाचं स्वप्न असतं की आपला व्यवसाय हा व्यवसाय न राहता तो ब्रँड बनावा. मात्र तो ब्रँड बनवण्यासाठी लागते ती मेहनत, जिद्द, इमानदारी. MEA हीच मूल्य प्रत्येक मराठा व्यावसायिकांच्या मनात रुजवत असतं. गेल्या अनेक वर्षांपासून MEA मराठा व्यावसायिकांसाठी काम करत आले आहे. याही वर्षी MEA एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. आणि याच जागतिक प्रवासाचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत ॲक्युरेट पॉवरटेकचे सर्वेसर्वा माननीय श्री महेंद्र यादव साहेब, ज्यांनी अगदी गरीब कुटुंबातून एका छोट्याशा गावातून ते पुण्यातल्या एका नामवंत मेट्रो सिटीमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, त्यासोबतच संपूर्ण देशामध्ये आपला ब्रँड बनवला आहे. ॲक्युरेट पॉवरटेक ही फक्त एक कंपनी नाही, तर या कंपनीने दरवर्षी लीडरशिपमध्ये इंडियाचे नंबर 1 अवॉर्ड मिळवले आहेत. नमस्कार सर. नमस्ते. स्वागत आहे तुमचं. खरं तर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून ॲक्युरेट पॉवरटेकला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवत आहात. एका लहान कुटुंबातून, एका छोट्याशा गावातून तुमचा हा प्रवास सुरू झाला. कसा होता तुमचा प्रवास, किंवा कसा सुरू झाला ह्या पॉवरटेकची, किंवा ॲक्युरेट पॉवरटेकची सुरुवात कशी सुरू झाली? ॲक्युरेट पॉवरटेक ही कंपनीच्या आधी मी एक महेंद्र यादव म्हणूनच होतो आणि एका खेडेगावातून 8वीपर्यंत शिक्षण तिथे घेऊन ग्रॅज्युएशन इथे केल्यानंतर पार्ट टाइम काम करून मी जॉब केला. माझं ग्रॅज्युएशन कॉमर्समध्ये झाल्यामुळे मला अकाउंटंटचा जॉब मिळाला आणि अकाउंटंटचा जॉब हा पिंपरी चिंचवडमध्ये मी राहत होतो आणि तो पुण्यामध्ये होता, कारण मला नोकरीची गरज होती आणि मला जागा कुठं ह्याच्यापेक्षा मला जॉब मिळतो ह्याच्यावरती माझा फोकस होता. तिथं करत असताना 2-3 वर्ष नोकरी केल्यानंतर मला तिथं त्यांचा मार्केटिंगचा माणूस सोडून गेल्यानंतर त्यांनी मला एक अपॉर्च्युनिटी दिली की महेंद्र, तुझं काम खूप चांगलं आहे, तू इमानदार आहेस, तर तू मार्केटिंगमध्ये काम करणार का? पण मार्केटिंगचा मला कुठलाही अनुभव नव्हता, पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिश हे मार्केटिंगमध्ये फार प्रॉमिनंट लँग्वेज आहे. तर तिथं मला कुठलाही अनुभव नसताना आणि खेडेगावातून आल्यामुळं माझं इंग्लिश 5वीपर्यंत तर इंग्लिशच सब्जेक्ट नव्हता. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये एक साशंकता होते की आय एम एबल टू डू इट ऑर नॉट. मला शंका होती, पण तरी पण मी ते अपॉर्च्युनिटी केवळ त्यांनी सांगितलं की तुला मार्केटिंगमध्ये घेतलं तर 5,000 पगार होईल, नाहीतर 3,000च असेल. ते पगार आणि एक नवीन अपॉर्च्युनिटी हे दोन्ही माझ्याकडे संधी होत्या आणि ते संधी मी ग्रॅब केली आणि तिथं कामाला लागलो मार्केटिंगचा. तर मार्केटिंगचा प्रवास हा खूपच माझा एकदम एक्सपान्शनली ग्रो झाला. माझा कॉन्फिडन्स ग्रो झाला. मला नवीन नवीन लोकांना भेटता आलं आणि नवीन नवीन लोकांना जेव्हा भेटतो आपण तेव्हा खूप शिकायला मिळतं. त्याच्यातून मी खूप शिकलो. तर त्याच्यामध्ये लँग्वेज असेल, त्याच्यामध्ये डिसिप्लिन असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, या सगळ्या गोष्टी माझ्यात अशा म्हणजे आपण म्हणतो ना सगळे फुटके भरलेल्या होत्या. त्याच्यामुळे मला तो कॉन्फिडन्स दिवसेंदिवस मिळत होता. 5 वर्ष तो जॉब केल्यानंतर मी इंडिपेंडेंट खूप मोठा बिझनेस आणायला लागलो. तर मी त्यानंतर विचार केला की आता आपण एवढ्या वर्ष काम करतो तर आपण स्वतःचा बिझनेस का करू नये. माझे एक चार्टर्ड अकाउंटंट होते, त्यांनी सांगितलं यार तू साऊथ इंडियन होते, त्याने म्हटलं तू यार इतना काम कर रहा है, की त्यांच्याकडे मी जायचो अकाउंटचे फायनलायझेशनला, तू इतना काम कर रहा है, तू ही ऑर्डर ला रहा है, तू ही सब फायनलाइज कर रहा है, तो यू आर नाउ ऑलराउंडर पर्सनॅलिटी, यू कैन एक्सप्लोर युअर सेल्फ. त्यांनी म्हटलं तुम देखो तुम्हारा बिझनेस तुम कर सकते हैं यार. मी त्याच्याकडे थोडा अंदाज घेतला, कारण डिसिजन घेते वेळी आमच्या घरचे कोणीही याच्याबद्दल तयार नव्हते की बाबा तुम्ही धंदा करावा, नोकरीच बरी आणि आपण नोकरी देणारे नकोय, आपल्या नोकरी करणारेच पाहिजे. कारण घरचं बॅकग्राऊंड हे कुठलंही एज्युकेशनल रिलेटेड चांगलं नव्हतं किंवा ॲग्रिकल्चर बेस होतं. त्याच्यामुळं कुठेही असा स्कोप नव्हता. कुणी सगळे नोकरीच करत होते किंवा शेती करत होते. तर त्यामुळं मी डिसिजन घेतला. बायकोलाही विचारलं, बायको पण माझी ग्रॅज्युएट आहे, तर तिला विचारलं की बाबा माझी समजा काय झालं गडबड तरी तू तरी अकाउंट
तू काम करशील आणि ऍटलिस्ट आपला उदरनिर्वाह चालेल. हो. तर ह्या बेसिसवरती तिची कमिटमेंट घेऊन मी 99 साली नोकरी सोडली आणि माझा व्यवसाय चालू केला. तो व्यवसाय घरातूनच चालू केला. आमचा 1 BHK चा फ्लॅट होता. आम्ही एका रूम मध्ये पडल्या हॉलमध्ये व्यवसाय चालू केला. कॉम्प्युटर घेऊन माझ्याकडे 20,000 रुपये हे होतं, सेव्हिंग होतं. त्याच्यातून कॉम्प्युटर घेतला, प्रिंटर घेतला, ते पण जुनाच घेतला. तर कारण धंदा चालू करायला ह्या 2 गोष्टी बेसिकली लागतात. तर बिझनेस चालू केला तो ऍक्च्युली हे ऍक्सिडेंटलच आहे सगळ्या गोष्टी. त्या मी अकाउंटंटच्या मार्केटिंग मध्ये जाणं किंवा मी व्यवसाय चालू करणे हे केवळ एखादी गोष्ट घडायची असेल तर त्याला बऱ्याच शक्ती एकवटल्या असतात. बरोबर. त्याच्यामध्ये माझ्या सुद्धा पाठीमागे सगळ्या लोकांचे आशीर्वाद राहिले आणि मी काम चालू केलं. तर मला दुसऱ्या वर्षीच किर्लोस्करनी ऑथोराइज डीलरशिपचं सर्टिफिकेट दिलं आणि तिथून जे मी माझा प्रवास चालू झाला 2001 पर्यंत मी फ्रीलान्सिंग करत होतो. त्यानंतर जो माझा प्रवास चालू झाला तर आय नेव्हर लुक बॅक आणि दॅट इज द स्टोरी गोईंग ऑन अँड ऑन अँड दॅट एनर्जी स्टील कंटिन्यू आफ्टर 26 years ऑफ माय कम्प्लिशन ऑफ बिझनेस. तर ही जर्नी अशीच चालू राहणार आहे आणि हा बिझनेस मी आमच्या लोकांनाही सांगतोय. आता पूर्वी आमच्याकडं 2 लोकांनी आणि नवरा बायकोने चालू केला होता हा व्यवसाय. आता आमच्याकडे जवळजवळ 300 लोक कामाला आहेत. तर हा 2 लोकांपासून 300 लोकांपर्यंत प्रवास हा खूप एनर्जेटिक होता. अप्स अँड डाऊन्स होते, पण अजूनही मी लोकांना तेच सांगतो की ही कंपनी आता मी 26 वर्षापर्यंत इथपर्यंत आणली. नाव अनदर 100 years लिगसी आपल्याला पुढे कंटिन्यू करायची. 100 वर्ष पुढे ही ॲक्युरेट हा ब्रँड पुढे गेला पाहिजे आणि ही कंपनी पुढे चालली पाहिजे. नक्कीच सर, हे तुमची सगळी स्वप्न ही नक्कीच पूर्ण होणार. कारण 3,000 पगारापासून तुम्ही सुरुवात केली होती आणि आज 300 लोकांना किंवा 300 पेक्षा जास्त लोकांना तुम्ही पगार देत आहात, चांगला पगार. खरंच ही खूप छान जर्नी आहे. तर या जर्नीमध्ये असा कुठला टर्निंग पॉइंट आला होता की जिथे तुम्हाला असं वाटलं की काहीतरी बदल झाला माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या आयुष्यात एक चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटलं? आता 2002 मध्ये डीलरशिप मिळाल्यानंतर दरवर्षी चांगलं काम करतच होतो. आम्ही स्वतःचेच गुरु स्वतःला मानत होतो. स्वतःच्या जेवढा एक्सपिरियन्स आहे त्याप्रमाणे बिझनेस करत होतो. पण 2013 मध्ये मला एक कलाटणी मिळाली माझ्या विचाराला आणि बिझनेसला सुद्धा. ते मनीष गुप्ता म्हणून कोच आहे, त्यांचं क्रिसिलिस एंटरप्रेन्योर फोरम आहे. तर त्यामध्ये मी त्यांच्याकडं इनरोल केलं. त्यावेळेस त्यांची फी साधारण 2 ते 2.5 लाखाच्या आसपास होती. तर त्यावेळेस माझा एक विचार होता की तेवढे पैसे त्यांना देण्यापेक्षा मी अजून 1-2 लोक घेतली तर चालेल. पण दॅट वॉज नॉट माय इंटेन्शन की पैसे सेव्ह करणं. तर 2 पैसे टाकले तर 2 पैसे मिळणारच आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचा कोर्स केला आणि त्यांच्याकडनं म्हणजे खूप काही शिकायला मिळालं मला. म्हणजे टाइम मॅनेजमेंट काय असावं, ते बिझनेस पॉलिसी काय असावी, म्हणजे तुम्ही एकदा निगेटिव्ह थॉट्स, पॉझिटिव्ह थॉट्स, नंतर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेममध्ये सोल्युशन कसे काढले पाहिजे आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे आणि विनिंग ॲटिट्यूड पाहिजे. आणि बिझनेस हा एक तुम्हाला मिळेल एक वरदान आहे, त्याचं तुम्ही एक एक्सप्लोअर केलं पाहिजे. तर तो एक बिझनेस एंटरप्रेन्योरशिप माझ्यात एकदम चांगली अशी घट्ट बसली आणि तिथून प्रवासाला परत दुसऱ्या इनिंगला माझी सुरुवात झाली. मग मी माझ्यापेक्षा हुशार माणसं भरायला चालू केली, माझ्यापेक्षा टेक्नॉलॉजीवाली माणसं भरायला चालू केली, इनोव्हेशन बिझनेसमध्ये आणले. माझ्या बिझनेसमध्ये मी वेगवेगळे स्टार्टअप चालू केले. म्हणजे पूर्वी आम्ही फक्त जेनसेटचा ट्रेडिंग बिझनेस करत होतो, त्यानंतर रेंटल बिझनेस करायला लागलो, त्यानंतर आम्ही सोलरचा बिझनेस चालू केला, त्यानंतर कंट्रोल पॅनल मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं, त्यानंतर मी रिअल इस्टेटमध्ये पण काही कामं केली. तर हा प्रवास त्यांच्याकडे टर्निंग पॉईंट म्हणतात, तो त्यांच्यामुळं शक्य झाला. आणि एक मोठी स्वप्न बघण्याची आणि मोठी स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मनात निर्माण झाली आणि ती लक्ष्य आणि ती विजन घेऊन ते मिशन पूर्ण करण्यासाठी अजूनही वाटचाल चालू आहे. सर, MEAचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो जो आहे, जो येत्या फेब्रुवारी आणि मार्च मध्ये होणार आहे, तर त्या संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? MEA इंटरनॅशनल एक्सपो 27-28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला होणार आहे. तर मी सगळ्या लोकांना, उद्योजकांना, मराठा उद्योजकांना आवाहन करतो
की तुम्ही सुद्धा स्टॉलमध्ये सहभाग घ्या, कारण तुमची ओळख ही इथं लोकल पासून फार जगाच्या पाठीवरती तुमची ओळख होणार आहे तुमच्या बिझनेसची, आणि तिकडून तुम्हाला बिझनेस हा 100% मिळू शकतो. आणि मी सुद्धा MBA मेंबर म्हणून मी स्टॉल बुक केलेले आहेत 2, B12 आणि B13 हा स्टॉल आहे. तुम्ही सर्वांनी या एक्झिबिशनमध्ये सहभाग घ्या आणि तुम्ही बाकीच्या लोकांना सुद्धा त्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. थँक्यू.